मला वाटलं असेल मी कुठल्या तरी शेताच्या बांधावर बसलोय किंवा शेतामध्ये बसलोय, पण ही शेतातली दृश्य नाहीये, तर आपण आहोत तीर्थच्या बाहेर आणि हे सगळे उत्तर महाराष्ट्रातून आलेले शिवसैनिक आहेत, स्वखर्चाने आलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय. त्यांनी घरातून चपाती बनवलेली आहे, चटणी आहे, चटणी लोणचं आहे आणि हे सर्व शिवसैनिक सर्वसामान्य घरातील आहेत आणि स्वतःच्या खर्चाने आणि स्वखर्चाने स्वतःच्या घरातून बनवलेलं अन्न त्यांनी हे घेऊन आलेले आहेत. तर आपण या शिवसैनिकांसोबत बातचीत करूया. काय सांगाल, किती वाजता घरातून निघालेला आहात आणि तुम्ही स्वतः घरातून ह्या चपाती चटणी भाजी सगळं आणलेलं आहे? सकाळी 6 वाजता आम्ही सगळे सकाळी उठलो आणि चाळीसगाववरनं आम्ही धुळे दादर एक्सप्रेसने आम्ही बसून सगळे या ठिकाणी निघालो. आणि हे घरातून आम्ही रात्रीतूनच सांगितलं होतं घरच्यांना की आम्हाला सकाळी जायचं आहे. त्यामुळे घरच्यांनी चटण्या भाकरी त्याच्यानंतर लोणचं आहे ती घरच्यांना दरवर्षीचं माहिती की ही लोक तिथं जाणारच. घरात सण जरी असला तरी सण तुम्ही साजरा करावा. आमचं सिलोंग उल्लंघन हे या ठिकाणी होणार म्हणून आपल्या शिवाजी पार्कला. आता तोंडावरती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे. काय वाटतंय? राज ठाकरे आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं, कारण आज काळाची गरज आहे. शेतकरी नाडला गेला, लुटला गेला, आसमानी सुलतानी सगळं त्याच्यावर पडलेलं आहे. शेतकऱ्यांचा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. तुम्ही जेव्हा याल ना, त्याचं पीक पाण्यात भिजतंय आणि ह्या पिकाचं सरकार तर काहीच पाहत नाही. त्याच्यामुळे त्याचं परिणाम त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेची त्यांना भोगावं लागेल, म्हणजे भोगावंच लागेल. आपल्यासोबत एक शेतकरी सुद्धा आहेत, शेतकरी बांधव आहेत, ज्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेती पाण्याखाली गेलेली आहे, शेताचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यांच्याशी बातचीत करूया. तुमचं किती प्रमाणात शेताचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारकडून काही मदत मिळालेली आहे? काय मागणी असेल तुमची? आमचं वैयक्तिक सुद्धा सांगता येईल तसा काही विषय नाही. पूर्ण आमचा जो परिसर आहे, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारे पाऊस पडला की तिथे शेती होती का नाला होता, ही परिस्थिती. जुन्या लोकांची म्हणून आसमानी आणि सुलतानी. आसमानी म्हणजे वरून पावसाने मारणं, सुलतानी म्हणजे सरकार मारतंय. विषय असा आहे की पंजाब सरकार हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देत आहे आणि महाराष्ट्र सरकार अजून रुपया देत नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची घोषणा करत नाही आहे. उद्योगपतींना कोट्यावधी हजारो कोटींचे ते कर्ज माफ करता आणि शेतकऱ्यांना आता स्टेट बँकेच्या बऱ्याचशा पीक कर्जाला नोटीस आलेल्या आहे. म्हणजे नेमकं हे तारणारं सरकार आहे का मारणारं सरकार आहे? अशीच जर परिस्थिती राहिली तर लोकांनी खायचं काय? अहो, हे राजकीय नेते उद्योगपती जेव्हा सकाळी उठतात, जेव्हा चहा पितात, तो सुद्धा शेतकरी त्याच्या घरी दूध ठेवत नाही, यांच्या घरी पोहोचवतो तेव्हा हे चहा पिता. याची तरी जाण ठेवा. तुम्ही चहा बी त्याच्या जीवावर पिता, अन्न त्याच्या जीवावर खाता. त्याच्याकडे थोडं बघा म्हणा. मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की सरकार शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालं यावरची तेवढं आजपर्यंत कधीच झालेलं नव्हतं. त्याकरता सरकारने त्याच्याकडे लक्ष घालावं. हे खूप तिखट नाहीये ना? कारण तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला एक घास खा. बरं, आता पावसाचं वातावरण आहे. जर पाऊस आला तर तुम्ही तरीही बसणार आहात भिजत की? कितीही पाऊस आला तरी आम्ही इथं बसणार आहोत शिवाजी पार्क. चटणी बरं भयंकर टेस्टी आहे. हे सर्व शिवसैनिक होते. शिवसैनिकांनी सोबत आपण बातचीत केलेली आहे. त्यांनी घरातून सगळं हे अन्न आणलेलं आहे. वांग्याची भाजी दिसते, चटणी आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की कितीही पाऊस जरी आला तरी आम्ही थांबणार आहोत, इथून हलणार नाही आहोत. उद्धव साहेबांचं पूर्ण भाषण ऐकणार. ठीक आहे, चटणी तिखट आहे. तर कॅमेरामन स्वप्नील सहित जगदीश देशमुख, दादर शिवतीर्थ.